Hello everyone, my name is Nayamurthy and I am director of G-Stars English Academy. If you are new here, don't forget to download our app. Its name is also G-Stars English Academy and subscribe this channel after you watch this full video. चला तर मग आपल्या पुस्तकाचं नाव आहे अशी इंग्रजी शिका. या पुस्तकाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे मी. यामधला जो पहिला टॉपिक आहे 10,000 पॅटर्न्स ऑफ इंग्लिश, याला आज बघूया आपण. 7 पेज नंबरवरती आहे. पुस्तक असेल तर 7 पेज नंबर ओपन करा. याचा पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला ॲप जो आहे G-Stars इंग्लिश अकॅडमी त्याला डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंट्समध्ये याची लिंक दिलेली आहे आणि ॲपचं नाव पण आहे. प्ले स्टोरवरती तुम्ही टाईप केलं तर ॲप मिळून जाणार. त्यामध्ये याचे पीडीएफ फ्रीमध्ये आहे. ठीक आहे, बघूया. 10,000 पॅटर्न्स ऑफ इंग्लिश या टायटलला बघले की आपल्याला आश्चर्य वाटणार की 10,000 वाक्य असतील का. त्यातल्या त्यात या जो धडा आहे याची जर तुम्ही साईज बघली तर 12 पेज आहेत. ठीक आहे, आणि सुरुवात होत आहेत बघा तुम्ही हे कुठून 7 पासून. म्हणजे मोजून हे 5 पेजेस आहे आणि 5 पेजेसमध्ये 10,000 वाक्य कसे. तर एक मेथड आहे, एक पद्धत आहे ज्याच्या मदतीने तुम्ही 10,000 वाक्य बनवू शकता, ज्यामुळेच तुम्ही बोलणार. कारण कोणत्याही ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल तर तुम्ही तिथे रिव्हिजन करू शकणार. ही चांगली खासियत आहे या मेथडची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10 सब्जेक्ट्स आहेत आणि 10 WH वर्ड्स आहेत. हे तुम्हाला काय मदत करतील तर सब्जेक्ट म्हणजे असतो करता, WH वर्ड्स म्हणजे असे शब्द जे प्रश्न बनवायला मदत करतात. सब्जेक्ट म्हणजे करता, मी बोलत आहे, मी लिहित आहे, मी शिकवत आहे. याच्यात जे क्रिया करणारा माणूस आहे तो मी शब्द आहे. राहुल नाचत आहे, क्रिया करणारा शब्द राहुल आहे, बरोबर. नाचणारा राहुल. रोहिणी लिहित आहे, लिहिणारा कोण आहे, रोहिणी. या पद्धतीनेच सब्जेक्ट म्हणजे करता, जो क्रिया करत असतो. असे ते 10 शब्द दिले आहेत मी. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. ओ नो, दोनदा यू आलेलं आहे तर मिस्टेक नाही, हे मुद्दाहून आम्ही लिहिलं आहे. कारण काय ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा बघा, या 10 सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला आय म्हणजे मी हा कधीही कॅपिटल असतो. वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी असू द्या. पहिला यू तू, दुसरा यू तुम्ही. पण यामध्ये पहिला यू सिंग्युलर एक वचनी आहे, दुसरा यू प्लुरल अनेक वचनी आहे. असं कुठे दुसरीकडे नाही. हे आम्ही स्पेशल दिलं आहे कारण नंतर नियम पाठ करण्याशिवाय जर इथंच आपण 2 लिहिले तर तुमचं काम सोपं होऊन जाणार. नंतर बघू शकता ही, शी, इट. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. हे सर्व एकच असेल व्यक्ती तर त्याला बोलले जाते. ही पुरुषासाठी, शी स्त्रीसाठी, इट प्राणी किंवा वस्तूसाठी. नंतर आहे वी आणि दे. वी म्हणजे आम्ही, जास्त जण आहेत आणि त्याच्यात स्वतः. दे म्हणजे ते, जास्त जण आहेत आणि त्याच्यात तुम्ही स्वतः नाही. तर बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. इथे मुलगा आणि मुलेच का घेतलो कारण बॉय म्हणजे मुलगा हे एक वचनी नाव असेल आणि बॉयज म्हणजे मुले हे अनेक वचनी असेल. म्हणून आता बॉय सोबत जे जे वाक्याचे नियम असतील ते तुम्ही पुढे जाऊन एक वचनी गोष्टी सोबत लावू शकता. जसं की कॅट घ्या, डॉग घ्या, बॅट घ्या, हे एकच आहे. आणि बॉयज सोबत जे जे असतील ते दुसऱ्या अनेक वचनी सोबत, कॅट्स, डॉग्स, बॅट्स याच्यासोबत. आता WH वर्ड्स कडे बघा. पहिल्यांदा आहे व्हॉट टाइम. व्हॉट म्हणजे काय, व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळी. हाऊ लॉंग, हाऊ ऑफन. हे तिने एका जोडीमध्ये पाठ करा. हाऊ म्हणजे कसे, हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ, हाऊ ऑफन म्हणजे कितदा. हे पाठ करण्यासाठी तुम्हाला एका कुत्र्याला ध्यानात ठेवावं लागेल. कुत्रा कसं तर असा कुत्रा जो भाऊ भुंकतो म्हणजे की हाऊ. एक फिल्मी कुत्रा आहे जो खूप लांब भुंकतो भाऊ करून म्हणजे हाऊ लॉंग किती वेळ. आणि तिसरा आहे जो दरवाजाच्या पलीकडे असतो, बार भुंकतो भाऊ भाऊ करत, कितीदा भुंकतो, हाऊ ऑफन. नंतर वेन, वेअर, व्हाय, विथुम, हू. हे बोटावरती तुम्ही पाठ करायला लागा. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथुम, हू. म्हणजे तुम्हाला हाताच्या 10 बोटावरती 10,000 वाक्यरचना बोलता येतील. आता बघा, तुम्हाला प्रश्न असेल की सर हे आम्हाला लगेच पाठ होत नाही तर अजून काय प्रश्न असतील, जास्त प्रश्न आहेत, तर आपला ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये हा पूर्ण कोर्स 3 महिने मी शिकवत असतो आणि 30% डिस्काउंट पण सुरू आहे आपल्या कोर्सवरती आता. त्यामुळे जर तुम्ही आताच विकत घेतलं तर तुम्हाला या डिस्काउंटचा वापर करता येईल. ठीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसून जाईल. पुढे तुम्हाला वाक्य दिसतील. हे वाक्य आहेत आय कॅन प्ले, आय कॅनॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन नॉट प्ले. याच्यासाठी पण एक सूत्र आहे पाठ करण्यासाठी, पण ते समजून सांगायला लागलो मी तर खूप अजून कन्फ्यूज होणार. त्यामुळे हे सूत्र तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये दुसऱ्या ठिकाणी दिसून जाणार. आता वाक्याकडे ध्यान द्या. हे वाक्य आहे एक होकारात्मक, मी खेळू शकतो म्हणून. तर दुसरं आहे नकारात्मक, मी खेळू शकत नाही म्हणून. नंतर मी खेळू शकतो का, मी प्रश्न विचारत आहे. आणि मी खेळू शकत नाही का, हे पण प्रश्न आहे पण नकारात्मक आहे. ठीक आहे, आता याच्यातला जो प्रश्न होता कॅन आय प्ले त्याकडे जरासं ध्यान द्या. बाकीचे जे 10 वाक्य आहेत व्हॉट पासून हू पर्यंत सगळ्यांमध्ये वापरलेलं आहे कॅन आय प्ले, तुम्ही बघू शकता. म्हणून जर तुम्हाला हे वरचे 4 पाठ झाले तर बाकीचे 10 पाठ होतात. कारण हे जे व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथुम, हू हे जे सुरुवातीचे शब्द इथे वापरलेले आहेत ते इथले शब्द आहेत WH वर्ड मधले. ठीक आहे, याचे मिनिंग पण इथे दिले आहेत. पुस्तकामध्ये तुम्ही वाक्य वाचा, पाठ करा आणि बोलायला लागा. याच्यामधला तुम्हाला फक्त वर्ब बदलावं लागेल, प्ले. नेक्स्ट येणार आय एम टीचर आणि आय हॅव पेनचे 3 वाक्य. हे आताच सांगणार नाही कारण हे वाक्य पुढे पण येणार आहेत. त्यासाठी मला सांगावं लागेल तुम्हाला या स्क्रीनवरचे 35 ऍक्शन सेंटेन्सेस. याचा अर्थ असतो असे 35 वाक्य ज्यामध्ये काही ना काही क्रिया आहे. या 35 वाक्यांची खासियत ही आहे की यामधले जे पहिले 12 वाक्य आहेत इथून इथपर्यंतचे, अजून एक, हे 12 वाक्य टेन्सचे 12 काळ दर्शवत असतात.
पहिले 3 सिंपल, नंतर 3 कंटिन्यूज, नंतर 3 परफेक्ट, नंतर 3 कंटिन्यूज परफेक्ट. त्या तिघांमध्ये पण तिघामधला पहिला असतो प्रेझेंटचा, त्यानंतर पास्ट आणि त्यानंतर फ्युचर. यानुसार हे टेन्सचे 12 वाक्य होणार. त्यानंतर एकूण 8 वाक्य असतील मॉडेल ऑक्झिलरीचे. त्यानंतर अजून ॲडव्हान्स मॉडेल ऑक्झिलरीचे पास्ट टेन्स मधले 8 वाक्य असतील. त्यानंतर हॅव टू चे 3 वाक्य असणार आणि त्यानंतर गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू असे जास्तीत जास्त वापरल्या जाणारे मोस्ट यूज ॲडव्हान्स वर्ड्सचे 4 वाक्य असणार. असे 35 वाक्य बनलेले आहेत. या 35 वाक्यांच्या मदतीने तुम्ही 5300 वाक्य बनवू शकता. ही मेथड वर दिली आहे त्याच्यानुसारच आहेत. यानुसार तुम्हाला एका वाक्याची 10 वाक्य बनवता येतील. आय ला बदलायचं आणि या ठिकाणी तुम्ही यू लिहायचं. यू कॅन प्ले. एकदा सर्व कट करतो. आता या ठिकाणचं एक वाक्य जर तुम्ही घेतलं, आय कॅन प्ले, आय ला बदला यू. यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. यानुसारच. पण कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांनुसार सेम नसतो, काय ना काय तर बदल असतो. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत असतात विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून सराव करून घेण्यासाठी. म्हणून जर तुम्हाला खरं मध्येच जर याचा पूर्णपणे अभ्यास करायचा असेल, पुस्तक तर आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता, पण तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जर करायचं असेल तर आपला ॲप आहे त्यावरती तुम्ही जा. ठीक आहे. आणि व्हॉट्सॲप येथे ग्रुप्स येते असतात, त्यामुळे जर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल केला तर तुम्हाला मी स्वतःहून पण मदत करणार. ॲप मी केलेला आहे तयार, पण कंपनी पण असतात त्यामुळे मला त्यावरती चार्जेस ठेवावे लागतात. पण जर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट केले तर मी तुम्हाला स्वतःहून मदत पण करू शकतो. ठीक आहे. 35 पॅसिव्ह सेंटेन्समध्ये पण पहिले 12 वाक्य आहेत ते पण टेन्सचेच असणार आहेत. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3-3चा ग्रुप आहे असं मी सांगितलं होतं. मग जे शेवटचा 3चा टेन्स असणार त्यामधल्या एकाही वाक्याचं पॅसिव्हाइज होत नाही हे तुम्हाला लगेच कळणार. ठीक आहे. हे या पद्धतीने अभ्यास असतो. हे नंतर सिंपलचे 3 तर कंटिन्यूजचे 3. मग मी तिघांमधला पहिला प्रेझेंट, पास्ट, फ्युचर असते म्हणलं होतं. म्हणजे कंटिन्यूस फ्युचर टेन्सच्या वाक्याचं पण पॅसिव्हाइज होत नाही. प्रत्येक वाक्य कोणत्या टेन्सचा आहे ते दिलं आहे. प्रत्येक मॉडेल ॲक्टचा कसा पॅसिव्हाइज होतो ते पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पास्ट फॉर्मचे कसे होतात पॅसिव्हाइज ते दिलेले आहेत. हॅव टूच्या वाक्य असतील, ॲडव्हान्स स्ट्रक्चरचे असतील, PSIच्या एक्झाम्समध्ये खूप वेळेस विचारले जातात मॉडेल ॲक्झिलरीवरती ते काय सांगायचा प्रयत्न करत असतात. म्हणून या पद्धतीने जर तुम्ही वाक्य पाठ केले तर तुम्हाला ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज कन्व्हर्जनमध्ये कधी अडचण येणार नाही. यासोबत टेन्स टॉपिक पण कव्हर होऊन जात असतो, ते तुम्हाला माहितीच आहे. आता नेक्स्ट जर तुम्ही बघले तर नंतर टू बी सेंटेन्सेस दिले आहेत तिथे. हे पण 35 वाक्य आहेत. आणि त्यानंतर टू हॅव सेंटेन्स आहेत. टू बी आणि टू हॅव मध्ये फरक आहे की टू बी म्हणजे असणे, मी काय आहे. आय एम टीचर, मी शिक्षक आहे, काय असणे. टू हॅव म्हणजे माझ्याकडे काय आहे. आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. या पद्धतीचे वाक्य आहेत ते. आणि शेवटचे आहेत ॲडव्हान्स 20 सेंटेन्सेस. हे खूप काही वेळेस वापरल्या जात असतात आणि तुम्ही हे डायरेक्ट वापरू शकता. म्हणून हे असे 20 वाक्य शेवटी दिलेले आहेत. आणि असे जर तुम्ही फक्त 200 वाक्य पाठ केलं तर 10,000 वाक्य बनवू शकता. एक पूर्ण मेथड मी माझ्या कोर्समध्ये सांगत असतो. कोर्स विकण्यासाठी नाही, ॲपवरती जा, तुम्हाला कळणार की कोर्स खरं किती कमी आहे. त्यातल्या त्यात 30% डिस्काउंट दिले जाणार. ठीक आहे. तुम्ही त्यामध्ये फ्री व्हिडिओज आहेत, तुम्ही ते पहा. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. माझं काम आहे तुम्हाला सांगणे. पुस्तक आहेत, पुस्तकाचे PDF फ्रीमध्ये आहेत. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही फ्रीमध्ये पण पूर्ण अभ्यास करू शकता. पण वेळ हे खूप गरजेची असते. कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मिळवायचं असेल, माझा नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. चला आता आपण 200 वाक्य म्हणूया. आता ऐका मला. पहिल्यांदा 10 सब्जेक्ट. आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. नंतर WH वर्ड्स. व्हॉट काय, व्हॉट टाईम कोणत्या वेळी, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, ऑफन कितीदा, वेन केव्हा, वेअर कोठे, व्हाय का, विथुम कोणासोबत, हू कोण. नंतर घेऊया 14 सेंटेन्सेस. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅनॉट प्ले, मी खेळू शकत नाही. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का. कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का. व्हॉट कॅन आय प्ले, मी काय खेळू शकतो. व्हॉट टाईम कॅन आय प्ले, मी कोणत्या वेळी खेळू शकतो. हाऊ कॅन आय प्ले, मी कसे खेळू शकतो. हाऊ लॉंग कॅन आय प्ले, मी किती वेळ खेळू शकतो. ऑफन कॅन आय प्ले, मी कितीदा खेळू शकतो. वेन कॅन आय प्ले, मी केव्हा खेळू शकतो. वेअर कॅन आय प्ले, मी कोठे खेळू शकतो. व्हाय कॅन आय प्ले, मी का खेळू शकतो. विथुम कॅन आय प्ले, मी कोणासोबत खेळू शकतो. हू कॅन प्ले, कोण खेळू शकते. हू सोबत सब्जेक्ट वापरायचा नाही. आय एम टीचर, मी शिक्षक आहे. आय वॉज टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी टीचर, मी शिक्षक असेल. आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. आय प्ले, मी खेळतो. आय प्लेड, मी खेळलो. आय शॅल प्ले, मी खेळणार. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेल. आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे. आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो. आय शॅल हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आला आहे. आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत आलो होतो. आय शॅल हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आला असेल. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कुड प्ले, मी खेळू शकलो. आय मे प्ले, मी खेळेन. आय माईट प्ले, मी कदाचित खेळेन. आय मस्ट प्ले, मी खेळेनच. आय शुड प्ले, मी खेळायला पाहिजे. आय वुड प्ले, मी खेळेन. आय वुड टू प्ले, मी खेळायला पाहिजे. आय कॅन हॅव प्लेड, मी खेळू शकलो आहे. आय कुड हॅव प्लेड, मी खेळू शकलो असतो. आय मे हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय माईट हॅव प्लेड, मी कदाचित खेळलो असेल. आय शुड हॅव प्लेड, मी खेळायला पाहिजे होतं. आय वुड हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय वुड टू हॅव प्लेड, मी खेळायला पाहिजे होतं. आय हॅव टू प्ले, मला खेळावं लागतं. आय हॅड टू प्ले, मला खेळावं लागलं. आय शॅल हॅव टू प्ले, मला खेळावं लागेल. आय एम गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर आहे. आय एम लाईकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू प्ले, मी खेळण्यास समर्थ आहे. त्यानंतर 35 पॅसिव्ह सेंटेन्स बघूया. आय एम आस्क्ड, मला विचारले जाते. आय वॉज आस्क्ड, मला विचारले गेले. आय शॅल बी आस्क्ड, मला विचारले जाईल. आय एम बिंग आस्क्ड, मला विचारले जात आहे. आय वॉज बिंग आस्क्ड, मला विचारले जात होते. आणि नंतर नो पॅसिव्हाइज.
आय हॅव बीन आस्क्ड मला विचारले गेले आहे. आय हॅड बीन आस्क्ड मला विचारले गेले होते. आय शॅल हॅव बीन आस्क्ड मला विचारले गेलं असेल. आता म्हणा नो पॅसिव्ह आईज, नो पॅसिव्ह आईज, नो पॅसिव्ह आईज. म्हणायला खूप भारी वाटते. नो पॅसिव्ह आईज, नो पॅसिव्ह आईज, नो पॅसिव्ह आईज. नंतर आय कॅन बी आस्क्ड आय कॅन बी आस्क्ड मला विचारलं जाऊ शकते. आय कुड बी आस्क्ड मला विचारलं जाऊ शकले. आय मे बी आस्क्ड मला विचारलं जाईल. आय माईट बी आस्क्ड मला कदाचित विचारलं जाईल. आय शुड बी आस्क्ड मला विचारला जायला पाहिजे का. आय वुड बी आस्क्ड मला विचारलं जाईल. आय वुड टू बी आस्क्ड मला विचारलं जायला पाहिजे का. आय कॅन हॅव बीन आस्क्ड मला विचारलं जाऊ शकले आहे. आय कुड हॅव बीन आस्क्ड मला विचारलं जाऊ शकले असते. आय मे हॅव बीन आस्क्ड मला विचारलं गेलं असेल. आय माईट हॅव बीन आस्क्ड मला कदाचित विचारलं गेलं असेल. आय मस्ट हॅव बीन आस्क्ड मला विचारलं गेलं असेलच. आय शुड हॅव बीन आस्क्ड मला विचारायला जायला पाहिजे. आय वुड हॅव बीन आस्क्ड मला विचारलं गेलं असेल. आय वुड टू हॅव बीन आस्क्ड मला विचारलं जायला पाहिजे. आय हॅव टू बी आस्क्ड दिसताय ना स्क्रीनवरती, मी वर करून ठेवत आहे. दिसत नसेल तर तुम्ही सांगू शकणार नाही. आता कॉमेंटमध्ये सांगा. आय हॅव टू बी आस्क्ड मला विचारावं लागतं. आय हॅड टू बी आस्क्ड मला विचारावं लागलं. आय शॅल हॅव टू बी आस्क्ड मला विचारावं लागेल. नंतर आय एम गोइंग टू बी आस्क्ड मला विचारण्याच्या बेतात आहेत. आय एम अबाउट टू बी आस्क्ड मला विचारण्याच्या मार्गावर आहेत. आय एम लायकली टू बी आस्क्ड मला विचारण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू बी आस्क्ड मला विचारण्यास समर्थ आहे. टू बी सेंटेन्सेस. आय एम टीचर मी शिक्षक आहे. आय वॉज टीचर मी शिक्षक होतो. आय शॅल बी टीचर मी शिक्षक असेल. आय एम बिंग अ टीचर मी शिक्षक बनत आहे. आय वॉज बिंग टीचर मी शिक्षक बनत होतो. आय शॅल बी बिंग टीचर मी शिक्षक बनत असेल. आय हॅव बीन टीचर मी शिक्षक बनलो आहे. आय हॅड बीन टीचर मी शिक्षक बनलो होतो. आय शॅल हॅव बीन टीचर मी शिक्षक बनलो असेल. आय हॅव बीन बिंग टीचर मी शिक्षक बनत आला आहे. आय हॅड बीन बिंग टीचर मी शिक्षक बनत आला होतो. आय शॅल हॅव बीन बिंग टीचर मी शिक्षक बनत आला असेल. आय कॅन बी टीचर मी शिक्षक बनू शकतो. आय कुड बी टीचर मी शिक्षक बनू शकलो. आय मे बी टीचर मी शिक्षक बनेन. आय माईट बी टीचर मी कदाचित शिक्षक बनेन. आय मस्ट बी टीचर मी शिक्षक बनेनच. आय शुड बी टीचर मी शिक्षक बनायला पाहिजे. आय वुड बी टीचर मी शिक्षक बनेल. आय वुड टू बी टीचर मी शिक्षक बनायला पाहिजे. आय कॅन हॅव बीन टीचर मी शिक्षक बनू शकलो आहे. आय कुड हॅव बीन टीचर मी शिक्षक बनू शकलो असतो. आय मे हॅव बीन टीचर मी शिक्षक बनलो असेल. आय माईट हॅव बीन टीचर मी कदाचित शिक्षक बनलो असेल. आय मस्ट हॅव बीन टीचर मी शिक्षक बनलो असेलच. आय शुड हॅव बीन टीचर मी शिक्षक बनायला पाहिजे होतं. आय वुड हॅव बीन टीचर मी शिक्षक बनलो असेल. आय वुड टू हॅव बीन टीचर मी शिक्षक बनायला पाहिजे होतं. नेक्स्ट आय हॅव टू बी टीचर मला शिक्षक बनावं लागतं. आय हॅड टू बी टीचर मला शिक्षक बनावं लागलं. आय शॅल हॅव टू बी टीचर मला शिक्षक बनावं लागेल. आय एम गोइंग टू बी टीचर मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू बी टीचर मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे. आय एम लायकली टू बी टीचर मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू बी टीचर मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. त्यानंतर टू हॅवचे सेंटेन्सेस आहे. आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव अ पेन माझ्याकडे पेन असेल. आय एम हॅव्हिंग अ पेन मी पेन बाळगत आहे. आय वॉज हॅव्हिंग अ पेन मी पेन बाळगत होतो. आय शॅल बी हॅव्हिंग पेन मी पेन बाळगत असेल. आय हॅव हॅड अ पेन मी पेन बाळगलो आहे. आय हॅड हॅड अ पेन मी पेन बाळगलो होतो. आय शॅल हॅव हॅड अ पेन मी पेन बाळगलो असेल. आय हॅव बीन हॅव्हिंग पेन मी पेन बाळगत आला आहे. आय हॅड बीन हॅव्हिंग पेन मी पेन बाळगत आला होतो. आय शॅल हॅव बीन हॅव्हिंग पेन मी पेन बाळगत आला असेल. आय कॅन हॅव पेन मी पेन बाळगू शकतो. आय कुड हॅव पेन मी पेन बाळगू शकलो. आय मे हॅव पेन मी पेन बाळगेन. आय माईट हॅव पेन मी कदाचित पेन बाळगेन. आय मस्ट हॅव पेन मी पेन बाळगेनच. आय शुड हॅव पेन मी पेन बाळगायला पाहिजे. आय वुड हॅव पेन मी पेन बाळगेल. आय वुड टू हॅव पेन मी पेन बाळगायला पाहिजे. आय कॅन हॅव हॅड पेन मी पेन बाळगू शकलो आहे. आय कुड हॅव पेन हॅड पेन मी पेन बाळगू शकलो असतो. आय मे हॅव हॅड पेन मी पेन बाळगू असेल. आय माईट हॅव हॅड पेन मी कदाचित पेन बाळगलो असेल. आय मस्ट हॅव हॅड पेन मी पेन बाळगलो असेलच. आय शुड हॅव हॅड पेन मी पेन बाळगायला पाहिजे होतं. आय वुड हॅव हॅड पेन मी पेन बाळगलो असेल. आय वुड हॅव हॅड पेन मी पेन बाळगायला पाहिजे होतं. आय हॅव टू हॅव पेन मला पेन बाळगावं लागतं. आय हॅड टू हॅव पेन मला पेन बाळगावं लागलं. आय शॅल हॅव टू हॅव पेन मला पेन बाळगावं लागेल. आय एम गोइंग टू हॅव पेन मी पेन बाळगण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू हॅव पेन मी पेन बाळगण्याच्या मार्गावर आहे. आय एम एबल लायकली टू हॅव पेन मी पेन बाळगण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू हॅव पेन मी पेन बाळगण्यास समर्थ आहे. नंतर येणार 20 सेंटेन्सेस. आय वॉन्ट टू इट माझी खाण्याची इच्छा आहे. आय डेअर टू इट मी खाण्याचं धाडस करतो. आय फिअर टू इट मी खाण्यास घाबरतो. आय नीड टू इट मला खाण्याची गरज आहे. आय लाईक टू इट मला खायला आवडतं. आय मॅनेज टू इट मला खाण्यास यशस्वी होतो. आय रिफ्यूज टू इट मी खाण्यास नाकारतो. आय परमिट टू इट मी खाण्यास परवानगी देतो. आय एक्सपेक्ट टू इट मी खाण्याची अपेक्षा करतो. आय नो हाऊ टू इट मला माहित आहे कसे खावे. आय स्टॉप रायटिंग मी लिहिणे थांबवतो. आय फिनिश रायटिंग मी लिहिणे संपवतो. आय डिले रायटिंग मी लिहिण्यास दिरंगाई करतो. आय पोस्टपोन रायटिंग मी लिहिणे पुढे ढकलतो. आय अवॉइड रायटिंग मी लिहिणे टाळतो. आय एन्जॉय रायटिंग मी लिहिण्याचा आनंद घेतो. आय प्रॅक्टिस रायटिंग मी लिहिण्याचा सराव करतो. आय डिनाय रायटिंग मी लिहिणे अमान्य करतो. आय इन्व्हॉल्व रायटिंग मी लिहिणे सहभागी होतो. आय माइंड रायटिंग मी लिहिणे मनावर घेतो. पुन्हा तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल, या पुस्तकाबद्दलही पूर्ण माहिती पाहिजे असेल, या पुस्तकाचे PDF फ्रीमध्ये पाहिजे असतील आणि विदाऊट इंटरप्शन जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर आपला ॲप आहे जिस्तार्थ इंग्लिश अकॅडमी, तो डाउनलोड करा. कारण काय असते, यूट्यूबवरती असेल, इंस्टाग्राम असेल, कोणताही ट्विटर असेल, या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अभ्यास करता पण दुसरे नोटिफिकेशन आले, दुसरे व्हिडिओ आले की लगेच तिकडे मन जात असते. ॲपवरती म्हणले की तोच असतो कोर्स, तोच असतो व्हिडिओज, त्यामुळे तेच बघणार तुम्ही, दुसरं काही तुमच्याकडे जास्त नसणार नाही. म्हणून एकतर व्हिडिओ बघा, पूर्ण कोर्स करा आणि इंग्रजी बोलायला लागा. याच पद्धतीने असणार. विदाऊट डिस्ट्रॅक्शन असेल, सर्व काही गोष्टी आपल्या ॲपवरती आहेत. चला तर मग
लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जॉईन करा. वन्स अगेन थँक फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय. थँक्यू व्हेरी मच.